नमस्कार भक्तहो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आपण सोमवार व्रताची अद्भुत कथा बघणार आहोत। सोमवार हा दिवस भगवान शिव यांना अर्पण केलेला मानला जातो। या दिवशी श्रद्धेने व्रत व पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात। एक अशी कथा आहे जिथे मृत्यूचाही पराभव झाला, जिथे भक्तीने नियतीलाही बदलून टाकलं आणि जिथे भगवान शिवांनी स्वतः मृताला पुन्हा जीवन दिलं। ही फक्त कथा नाही, ही आहे अढळ श्रद्धेची, माता पार्वतीच्या करुणेची आणि भगवान शिवांच्या अनंत कृपेची जिवंत साक्ष। जर तुम्हीही भगवान शिवांवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच लगेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा आणि मनात एक इच्छा ठेवा, कारण कदाचित आजच तुमच्या आयुष्यात चमत्कार घडू शकतो। चला तर मग सुरू करूया ही अद्भुत, रोमांचक आणि हृदयाला भिडणारी सोमवार व्रत कथा, जी तुमचा विश्वास आणखी दृढ करेल। एकेकाळी एका नगरात एक श्रीमंत व्यापारी राहत होता। त्याच्या घरी संपत्ती, वैभव, सुख सुविधा सर्व काही होते, पण त्याला संतान नव्हते। त्यामुळे तो आणि त्याची पत्नी नेहमी दुःखी असत। संतान प्राप्तीसाठी व्यापारी प्रत्येक सोमवार उपवास करत असे आणि भक्तिभावाने भगवान शिव व माता पार्वती यांची पूजा करत असे। तो मंदिरात जाऊन अभिषेक, बिल्वपत्र अर्पण आणि मंत्रजप करत असे। त्याची अखंड भक्ती पाहून माता पार्वतीही प्रसन्न झाल्या। त्यांनी भगवान शिवांना सांगितले, हे नाथ, या भक्ताची मनोकामना पूर्ण करा। भगवान शिव म्हणाले, हे देवी, प्रत्येक जीवाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळते। ज्याच्या भाग्यात नाही ते आपण देऊ शकत नाही। पण पार्वती मातांनी आग्रह धरला। शेवटी भगवान शिवांनी त्या व्यापाऱ्याला पुत्रप्राप्तीचा वर दिला, पण एक अट घातली। तो म्हणाला, हा मुलगा फक्त 12 वर्षच जगेल। हा संवाद व्यापाऱ्याने योगायोगाने ऐकला, पण तरीही त्यांनी भक्ती सोडली नाही। सोमवारच्या व्रतामुळे भगवान शिव प्रसन्न झाले आणि व्यापाऱ्याच्या आयुष्यात एक मोठा आनंदाचा क्षण आला। त्याच्या घरी एका तेजस्वी, सुंदर आणि गुणी मुलाचा जन्म झाला। अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या या बाळामुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। व्यापारी आणि त्याची पत्नी या मुलावर अपार प्रेम करू लागले। प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी आनंदाचा होता, पण या आनंदाच्या सावलीत एक गुपित दुःख दडलेलं होतं। व्यापाऱ्याने पूर्वीच भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यातील संवाद ऐकला होता, ज्यामध्ये या मुलाचे आयुष्य फक्त 12 वर्षाचे असेल असे सांगितले गेले होते। त्यामुळे तो बाहेरून हसत असला तरी आतून प्रत्येक क्षण त्याला सत्याची जाणीव करून देत होतं। मुलगा जसजसा मोठा होत गेला तसतसा त्याचा स्वभाव अत्यंत शांत, नम्र आणि बुद्धिमान दिसू लागला। त्याच्या वागण्यात एक वेगळंच दैवी तेज जाणवत होतं। तो लहानपणापासूनच देवपूजा, मंत्र आणि धार्मिक गोष्टींमध्ये रस घेत असे। घरात येणारे लोकही त्याचं कौतुक करत आणि म्हणत की हा मुलगा भविष्यात खूप मोठं काहीतरी करणार आहे। आई त्याच्यावर जीवापाड प्रेम करत होती। ती त्याला क्षणभरही नजरेआड करू इच्छित नव्हती। जणू तिच्या मनाला काहीतरी अनामिक भीती जाणवत होती। जेव्हा मुलगा 11 वर्षाचा झाला तेव्हा व्यापाऱ्याने एका कठीण पण महत्वाचा निर्णय घेतला। त्याने ठरवले की मुलाला शिक्षणासाठी काशीला पाठवायचं। त्या काळी काशी ही ज्ञान, धर्म आणि संस्कारांची भूमी मानली जात होती। वेद, शास्त्र, संस्कृत आणि आध्यात्मिक शिक्षणासाठी काशीला सर्वोच्च स्थान होते। व्यापाऱ्याच्या मनात एक विचार आला, मुलाच्या उरलेल्या आयुष्यात त्याला सर्वोत्तम ज्ञान आणि पुण्य मिळावे। मुलाला काशीला पाठवण्याची तयारी सुरू झाली तेव्हा घरात भावनिक वातावरण निर्माण झाले। आईच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते। ती पुन्हा पुन्हा मुलाला मिठी मारत होती, त्याच्या कपाळावर तिलक लावत होती आणि त्याला आशीर्वाद देत होती। व्यापाऱ्याने आपल्या भावाला म्हणजेच मुलाच्या मामाला त्याच्यासोबत पाठवले। त्यांना प्रवासासाठी भरपूर धन, वस्त्रे आणि दानासाठी आवश्यक वस्तू दिल्या। त्याचबरोबर व्यापाऱ्याने त्यांना सांगितले की प्रवासादरम्यान यज्ञ करावेत, ब्राह्मणांना भोजन द्यावे आणि दानधर्म करावा, जेणेकरून मुलाच्या आयुष्यात अधिकाधिक पुण्य साठेल। मामा आणि भाचा प्रवासाला निघाले। त्या काळात प्रवास सोपा नव्हता। लांब पायपीट जंगलातून जाणे, नद्या ओलांडणे आणि रात्री मंदिर किंवा धर्मशाळांमध्ये थांबणे, हे सगळं त्यांना करावं लागत होतं। पण या ठिकाणी प्रवासातही त्यांनी धर्मकर्म सोडलं नाही। जिथे शक्य असेल तिथे ते यज्ञ करत, मंत्रोच्चार करत आणि वातावरण पवित्र करत गरिबांना आणि ब्राह्मणांना आदराने भोजन देत। मुलगा स्वतः नम्रतेने सेवा करत असे, पाणी वाढत असे, अन्न देत असे। प्रत्येक ठिकाणी दान, दक्षिणा देऊन ते पुढे जात होते। या सगळ्या कृतींमुळे त्या मुलाच्या आयुष्यात आध्यात्मिक शक्ती आणि पुण्य वाढत होते। अखेर अनेक दिवसांच्या प्रवासानंतर ते काशी नगरीत पोहोचले। गंगा नदीच्या
पवित्र प्रवाहाने नटलेली, मंदिरांच्या घंटानादाने गुंजणारी आणि वेदशास्त्रांच्या अध्ययनाने पवित्र झालेली ती नगरी पाहून मुलगा भारावून गेला. घाटांवर चालणारी आरती, साधू संतांची वर्दळ आणि सर्वत्र जाणवणारे आध्यात्मिक वातावरण त्याच्या मनावर खोल प्रभाव टाकत होते. काशीत पोचल्यानंतर मुलाला एका विद्वान गुरूंकडे शिक्षणासाठी दिले गेले. तो मन लावून वेद, उपनिषद, संस्कृत भाषा आणि वेदशास्त्र शिकू लागला. त्याची बुद्धिमत्ता आणि एकाग्रता पाहून गुरुही प्रभावित झाले. अल्पावधीतच त्याने खूप ज्ञान आत्मसात केले. त्याच्या वागण्यात अधिकच शांतता आणि तेज दिसू लागले. पण या सगळ्या शांततेच्या मागे मामाच्या मनात सतत एक चिंता होती. त्याला माहीत होतं की या मुलाच्या आयुष्याचे दिवस मोजकेच उरले आहेत. प्रत्येक दिवस जात होता आणि 12 वर्षाची वेळ जवळ येत होती. काशीत शिक्षणासाठी जात असताना व्यापाऱ्यांच्या तेजस्वी आणि गुणी मुलगा आपल्या मामासोबत प्रवास करत होता. मार्गात धर्मकर्म करत यज्ञदान देत ते पुढे जात होते. अशात एके दिवशी ते एका समृद्ध आणि गजबजलेल्या नगरात पोहोचले. त्या नगरात त्या दिवशी मोठा उत्सव होता. राजाच्या एकुलत्या एक कन्येचा विवाह ठरला होता. संपूर्ण नगर सजले होते. ढोल ताशांचा गजर, दिव्यांची रोषणाई आणि आनंदाचे वातावरण सर्वत्र पसरले होते. परंतु या आनंदाच्या मागे एक मोठे गुपित दडलेलं होतं. त्या राजकुमाराशी राजकन्याचा विवाह होणार होता तो काना होता. ही गोष्ट लपवण्यासाठी राजकुमाराच्या वडिलांनी एक कपटयुक्त योजना आखली. त्यांनी सहकाराच्या सुंदर, तेजस्वी आणि निरगस मुलाला पाहिले आणि त्याच्या रूपावर मोहित झाले. त्यांनी युक्तीने त्या मुलाला दुल्ह्याचे वस्त्र परिधान करायला लावले आणि राजकन्याशी त्याचा विवाह लावून दिला. विवाह विधी अत्यंत थाटामाटात पार पडला. मंत्रोच्चार, अग्निसाक्षी, सप्तपदी सगळे विधी पूर्ण झाले. पण व्यापाऱ्याचा मुलगा मनाने प्रामाणिक होता. त्याला माहीत होते की ही फसवणूक आहे. त्यामुळे त्याने विवाहानंतर शांतपणे एक सत्य राजकुमारीपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला. त्याने तिच्या दुपट्ट्यावर लिहून ठेवले, तुझा खरा विवाह माझ्याशी झाला आहे, पण तुला ज्या राजकुमारासोबत पाठवले जाईल तो तुझा खरा पती नाही. मी काशीला शिक्षणासाठी जात आहे. सकाळी राजकुमारीने जेव्हा ते शब्द वाचले तेव्हा ती हादरून गेली. तिने तात्काळ आपल्या आईवडिलांना सर्व सांगितले. राजा सत्य जाणून संतापला, पण त्याचवेळी त्याला आपल्या कन्येच्या भवितव्याची चिंता वाटू लागली. त्यामुळे त्याने राजकुमारीची विदाई थांबवली आणि खरे सत्य शोधण्याचा निर्णय घेतला. दरम्यान व्यापाऱ्यांचा मुलगा आणि त्याचा मामा पुढे निघाले आणि अखेर काशी नगरीत पोहोचले. तिथे मुलगा अभ्यासात मन मग्न झाला. दिवस जात होते आणि नियतीची वेळ जवळ येत होती. मुलाच्या आयुष्याचे 12 वर्षे पूर्ण होण्याची वेळ आली. एक दिवस अचानक मुलगा गंभीर आजारी पडला. त्याची प्रकृती झपाट्याने खालवत गेली. मामा त्याच्या सेवेत रात्रंदिवस गुंतला होता, पण नियतीसमोर त्याचे काही चालले नाही आणि अखेर त्या निरागस मुलाने आपला शेवटचा श्वास घेतला. त्या क्षणी मामावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याचे डोळे पाण्याने भरून आले. त्याने धैर्य एकवटले आणि मुलाच्या अंत्यसंस्काराची तयारी करू लागला. त्यावेळी वातावरण अत्यंत करुण आणि शांत झाले होते. काशीत त्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर वातावरण अत्यंत शोकमग्न झाले होते. मामाच्या डोळ्यांसमोर सगळं अंधारून गेलं होतं. ज्याला तो प्रेमाने जपून इथवर घेऊन आला होता तोच मुलगा आता निश्चल पडला होता. त्याच्या मनात एक विचार होता, आई वडिलांना काय उत्तर द्यायचं. याचवेळी आकाशमार्गाने भ्रमण करत असताना माता पार्वती आणि भगवान शिव त्या ठिकाणी आले. माता पार्वतीची नजर त्या निरागस मृत मुलावर पडली आणि त्या क्षणी त्यांच्या अंतःकरणात प्रचंड करुणा जागृत झाली. त्या मुलाकडे पाहतच राहिल्या, त्याच्या निष्पाप चेहऱ्याकडे, त्याच्या शांत देहाकडे आणि त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. त्या हळू आवाजात भगवान शिवांना म्हणाल्या, हे नाथ, हा तोच भक्ताचा पुत्र आहे. त्या व्यापाऱ्याने किती श्रद्धेने तुमच्या पूजा केली, प्रत्येक सोमवार उपवास केला आणि आज त्याच्या आयुष्याचा अंत असा. त्या आईवडिलांच्या हृदयावर काय बितेल याचा विचार करा. भगवान शिव शांत होते. त्यांनी गंभीर स्वरात उत्तर दिलं, हे देवी, या सृष्टीत प्रत्येक गोष्ट कर्माच्या नियमांनुसार चालते. या बालकाचे आयुष्य येथेच संपायचे होते, हे सत्य अटळ आहे. पण माता पार्वती थांबल्या नाहीत. त्यांची करुणा अधिकच तीव्र झाली. त्या पुन्हा विनंती करू लागल्या, हे महादेव, जर भक्तीला काहीच महत्व नसेल तर त्या व्यापाराच्या निस्वार्थ उपासनेचा काय उपयोग. या निरपराध बालकावर दया करा. त्या आईच्या मायेचा विचार करा. त्या वडिलांच्या आशेचा विचार करा. त्यांच्या शब्दांमध्ये वेदना होती, प्रेम होतं आणि एका आईची माया होती. भगवान शिवांनी पार्वतीकडे पाहिलं. त्यांच्या करुणेने तेही अंतर्मुख झाले. शेवटी त्यांनी मूक संमती दिली. त्यांनी त्या बालकाजवळ जाऊन आपल्या करकमलाने त्याच्या कपाळावर स्पर्श केला आणि त्या क्षणी एक अद्भुत चमत्कार घडला.
मृत पडलेल्या त्या मुलाच्या शरीरात हळूहळू हालचाल झाली. त्याचा श्वास परत सुरू झाला. त्याच्या बंद डोळ्यांनी हलकेच उघडण्यास सुरुवात केली. क्षणभरात तो मुलगा जिवंत झाला. मामा हे दृश्य पाहून थक्क झाला. त्याने देवांचे चरण पकडून कृतज्ञतेने नमस्कार केला. त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. हे केवळ चमत्कार नव्हता, तर ही होती भक्तीची शक्ती, ही होती माता पार्वतीची करुणा आणि ही होती भगवान शिवांची कृपा. मुलगा पुन्हा जिवंत झाल्यावर काही क्षण सगळं जणू थांबल्यासारखं वाटलं. मामा अजूनही आश्चर्यचकित अवस्थेत होता. त्याने देवांना कोटी कोटी नमस्कार केले. त्याच्या मनात एक भावना होती. आज त्याने देवांची खरी कृपा प्रत्यक्ष अनुभवली होती. मुलगाही शांतपणे उभा होता, जणू त्याला या सगळ्या दैवी दिलेची जाणीव झाली होती. यानंतर मामा आणि मुलगा काही दिवस काशीत राहिले. मुलाने आपले शिक्षण पूर्ण केले. आता त्याच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार होता, तो म्हणजे घरी परतण्याचा. परतीच्या प्रवासाला निघताना त्यांच्या मनात एक वेगळी शांती आणि आनंद होता. पूर्वी जिथे चिंता आणि भीती होती, तिथे आता श्रद्धा आणि विश्वास होता. ते आपल्या नगराकडे परतू लागले. वाटेत ते जिथे जिथे थांबले तिथे त्यांनी पुन्हा दानधर्म, ब्राह्मण भोजन आणि पूजा अर्चा केली. पण यावेळी प्रत्येक कृतीत कृतज्ञता होती. दरम्यान त्या राजाच्या नगरात राजकुमारी अजूनही त्या मुलाची वाट पाहत होती. तिच्या मनात त्याच्याबद्दल आदर आणि विश्वास होता. ती रोज देवाकडे प्रार्थना करत होती की तो पुन्हा सुरक्षित परत यावा. राजालाही आता सत्य कळले होते आणि तो योग्य वेळेची वाट पाहत होता. अखेर एक दिवस मामा आणि मुलगा आपल्या नगरात पोहोचले. त्यांच्या येण्याची बातमी वारासारखी पसरली. व्यापारी आणि त्याची पत्नी घराबाहेर धावत आले. आपल्या मुलाला जिवंत पाहून त्यांना अश्रू आवरले नाही. त्यांनी त्याला मिठी मारली आणि देवाचे आभार मानले आणि आनंदाने भारावून गेले. यानंतर राजाला बातमी मिळाली. त्याने तात्काळ मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला दरबारात बोलवले. सर्व सत्य सर्वांसमोर स्पष्ट केले. राजाने आनंदाने आपल्या कन्येचा विवाह त्या मुलासोबत पुन्हा विधीपूर्वक लावून दिला. यावेळी कोणतीही फसवणूक नव्हती. सगळं सत्य, धर्म आणि सन्मानाने झाले. विवाहानंतर दोघांचा संसार सुखाने सुरू झाला. व्यापाऱ्याच्या घरात आनंद, शांती आणि समाधान नांदू लागले. त्या दिवसापासून व्यापाऱ्याने आणि त्याच्या कुटुंबाने आयुष्यभर सोमवारचे व्रत अधिक श्रद्धेने पाळले. मित्रांनो, जर ही सोमवार व्रताची पवित्र कथा तुम्हाला मनापासून स्पर्श करून गेली असेल तर एक क्षण थांबा, डोळे मिटा आणि आपल्या अंतःकरणातून भगवान शिवांना स्मरण करा. या कथेत आपण पाहिलं की एक भक्त, त्याची अढळ श्रद्धा, माता पार्वतीची करुणा आणि भगवान शिवांची अनंत कृपा. जीवनात कितीही संकट आली, कितीही अडचणी आल्या, पण ज्याने श्रद्धा सोडली नाही त्याच्यावर देवाने कधीच पाठ फिरवली नाही. आज धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा देवाला विसरतो, पण जेव्हा मनापासून हाक मारतो तेव्हा भगवान शिव आपल्या प्रत्येक वेदनेला ऐकतात, प्रत्येक अश्रू पुसतात आणि योग्य वेळी चमत्कार घडवतात. जर तुमच्याही आयुष्यात काही अडचणी असतील, मनात कोणती इच्छा असेल किंवा फक्त शांती हवी असेल तर प्रत्येक सोमवार भगवान शिवांची पूजा करा, बिल्वपत्र अर्पण करा, ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा आणि विश्वास ठेवा, तुमच्या आयुष्यातही बदल नक्की घडेल. आता तुम्ही सगळ्यांनी कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा आणि भगवान शिवांचा आशीर्वाद घ्या. तुमची मनोकामना काय आहे हेही नक्की लिहा. आपण सगळे मिळून प्रार्थना करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पवित्र कथेतून प्रेरणा मिळेल. आणि अशाच भक्तिमयी प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका अद्भुत आणि भक्तिमय कथेसोबत. तोपर्यंत भगवान शिवांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.